सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. आपण जो चॅप्टर सुरू केला होता सेल डिव्हिजन लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट, यामध्ये आपला सेल डिव्हिजन हा पॉइंट चाललेला आहे. याच्या अगोदर आपण एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स हा पॉइंट बघितला होता. त्याच्यामध्ये प्रोटीन्स, लिपिड्स, विटॅमिन्स, वॉटर, फायबर्स याविषयी थोडी थोडी माहिती अभ्यासली होती. यावरती क्वेश्चनही विचारले जातात, गिव्ह द रिझनही विचारले जातात किंवा शॉर्ट नोटही विचारली जात असते. तुम्हाला त्याचे मी पाठवलेले आहेत जे काही नोट्स आहेत त्या, तर त्यांचा अभ्यास करायचा आहे सर्वांनी. ओके, चला त्यानंतरचा लास्ट पॉइंट आहे आपला या चॅप्टरचा सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. ही कशी आहे सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. ब्लर होत नाही ना लिहिताना? अँड सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस ही एक काय जीवनावश्यक अशी प्रक्रिया आहे. पहा आता सेल डिव्हिजन जे आहे, तर सेल डिव्हिजनची मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, तर ती कोणती आहे? ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल डिव्हिजन ही कशाची? सेल्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम ची काय एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. कोणाशी ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी? सेल्स अँड लाईफ ऑर्गॅनिझम. लाईफ सेल्स and living organism. ओके, पेशी आणि जे सजीव आहेत, पेशींची आणि सजीवांची एक महत्वाची जी प्रॉपर्टी आहे, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती आहे? सेल डिव्हिजन, म्हणजे पेशींचं विभाजन करणं. पेशींचं काय करायचं? विभाजन करायचं. म्हणजे एक जर पेशी असेल तर त्या पेशीपासून दोन पेशी तयार करणं, त्याला काय म्हणतो आपण? सेल डिव्हिजन असं म्हणत असतो, पेशींचं विभाजन असं म्हणत असतो. मग या प्रॉपर्टीमुळेच, फक्त ओनली ऑफ दिस प्रॉपर्टी, या प्रॉपर्टीमुळेच काय होतं? अ न्यू ऑर्गॅनिझम इज अ फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो अप and emaciated body can be restored. ही सेल डिव्हिजन जी आहे, तर ही सेल्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, हे आपण पाहिलं. मग ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असल्यामुळेच जे काही न्यू ऑर्गॅनिझम्स फॉर्म होतात, म्हणजे नवीन सजीव जे या सेल डिव्हिजन मधून तयार होत असतात, तर या नवीन सजीवांपासून एक्झिस्टिंग वन, म्हणजे त्यापासून एक सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो आणि बहुपेशीय जे सजीव असतात त्यांच्या शरीराची काय होऊ लागते? वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे जेव्हा हे सेल डिव्हिजन होतं, एका सजीवापासून एक नवीन सजीव निर्माण होतो, तेव्हा त्यामध्ये जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, बहुपेशीय सजीव असतात, तर ते काय व्हायला लागतात? ग्रो अप. ग्रोथ म्हणजे काय? त्यांची वाढ व्हायला सुरुवात होते, म्हणजे वाढ होऊ लागते. आणि इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड, आणि शरीराची झालेली झीज ते काय करतात? अशा वेळेला भरून काढू शकतात. जी शरीराची झीज होत असते सेल डिव्हिजन होत असताना, तेव्हा ती सुद्धा काय करून घेतात? हे रिस्टोर्ड, म्हणजे झीज काय करतात? भरून काढत असतात. मग आता हे सेल डिव्हिजन आहे, तर या सेल डिव्हिजनचे काय झालेले टू टाइप्स पडलेले आहेत. कसं सेल डिव्हिजन होतं हे आपल्याला पाहायचंय. देअर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, विच इज दॅट? सेल डिव्हिजनचे टू टाइप्स आहेत. कोणते ते? मायटॉसिस अँड मिओसिस. कोणते आहेत? मायटॉसिस आणि मिओसिस.
MER मिओसिस. ओके, बरोबर होतं आपलं, आय राहिलं होतं. मायटोसिस अँड मिओसिस असे काय पडलेले तरी सेल डिव्हिजनचे 2 टाइप्स पडलेली आहेत. मायटोसिस म्हणजे काय, सूत्री विभाजन, आणि मिओसिस म्हणजे काय, अर्धसूत्री विभाजन. असं काय पडलेले आहेत, या दोन्हींचे 2 टाइप्स पडलेले आहेत सेल डिव्हिजनचे. लक्षात ठेवायचे, सेल डिव्हिजन हॅव 2 टाइप्स ऑफ देअर आर मायटोसिस अँड मिओसिस. मग मायटोसिस कशामध्ये ऑकर्स होतं आणि मिओसिस कुठे ऑकर्स होतं हे आपल्याला पाहिजे. तर पहा, मायटोसिस ऑकर इन अ सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल्स. कशामध्ये ऑकर्स होतं, इन द बॉडी. मायटोसिस जे आहे हे कशामध्ये ऑकर्स होतं, मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल. लक्षात ठेवायचे पहा, या सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल्स इन द बॉडी. म्हणजे शरीरामध्ये असलेले ज्या सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स ज्या आहेत, सोमॅटिक सेल म्हणजे आपण त्याला काही पेशी असं म्हणतो आणि स्टेम सेल म्हणजे मूल पेशी, या दोन्हींमध्ये सेल डिव्हिजन घडून येतं. म्हणजेच मायटोसिस द्वारे सेल डिव्हिजन या दोन्हींमध्ये घडून येतं. कशामध्ये, सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स मध्ये. तर पहा, मिओसिस जे आहे तर मिओसिस फक्त कुठे ऑकर्स होतं, मिओसिस ऑकर्स इन जर्म सेल्स. कशामध्ये ऑकर्स होतं मिओसिस, इन जर्म सेल. जर्म सेल्स मध्ये जनक पेशी ज्या असतात तर त्यामध्ये मिओसिस घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच अर्धसूत्री विभाजन जे आहे हे जर्म सेल जनक पेशींमध्ये घडून येत असतं. मग पहा, जेव्हा आपण यांचा या सेलचा अभ्यास करत असतो, या स्टडी ऑफ सेल डिव्हिजनचा अभ्यास करत असतो, तेव्हा आपल्याला structural organization of a cell, structural organization of a cell that we studied earlier, त्यामध्ये आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन जे आहे याचा अभ्यास अगोदर केलेला आहे. अँड इच सेल्स हॅज अ न्यूक्लियस. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पेशीमध्ये काय असतं रे, न्यूक्लियस असतं. कोणतेही सेल घ्या, कोणतीही सेल घ्या, याच्यामध्ये त्यामध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं. काय असतं त्याचं, न्यूक्लियस. इच सेल्स हॅव न्यूक्लियस म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये काय असतात, न्यूक्लियस असतात, केंद्रके असतात. अदर सेल्स ऑर्गॅन्स आर ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे न्यूक्लियस तर असतंच, पण त्याचबरोबर जे काही दुसऱ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनल्स असतात तेही यामध्ये प्रेझेंट असतात. मग आपण ही जर काय घेतली, अॅनिमल सेल जर घेतली तर त्यामध्ये न्यूक्लियस आपल्याला दिसून येतं. त्यानंतर काय दिसून येतात रे, वॅक्युअल्स दिसून येतात, रिक्टिका दिसून येत असतात. पाहिलेलं असेल तुम्ही, गॉल्गी कॉम्प्लेक्स असतात, अशा प्रकारचे गॉल्गी कॉम्प्लेक्स असतात. ओके, गॉल्गी कॉम्प्लेक्स आपल्याला त्यामध्ये असल्याचं दिसून येत असतात. रायबोसोम्स आहेत, लायसोसोम्स असतात. अशा प्रकारचे आपल्याला काय दिसून येतात रे, सेल ऑर्गॅनल्स दिसून येत असतात. आणि यांचाही अभ्यास आपण 6वी-7वीला केलेला आहे. या सेल ऑर्गॅनल्सचाही प्रत्येकाचे आपण काय केले, डिस्क्रिप्शन पाहिलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला पहा, सेल डिव्हिजन नेमकं कशासाठी मदतीचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे जे काही सेल डिव्हिजन आपल्याला पाहायचंय, तर ते सेल डिव्हिजन मायटोसिस साठी कसं महत्वाचं आहे आणि मिओसिस साठी कसं महत्वाचं आहे हे पाहायचंय आपल्याला. मग बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन, या कोणत्याही टाइप पाहण्यापूर्वी, म्हणजे मायटोसिस किंवा मिओसिस पाहण्यापूर्वी, सेल डबल अप इट्स क्रोमोसोम्स नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. सेल्स काय करतात रे, त्याच्या न्यूक्लियस मध्ये, म्हणजे या पेशी काय करतात, त्याच्या न्यूक्लियस मध्ये असलेले जे क्रोमोसोम्स असतात, गुणसूत्रे जे असतात, तर त्यांची संख्या काय करतात, दुप्पट करतात, डबल करतात. काय करतात, दुप्पट करत असतात. जेव्हा सेल डिव्हिजनचा टाइम येतो तेव्हा या न्यूक्लियस मध्ये असलेले क्रोमोसोम्स, त्यांची त्या क्रोमोसोमची संख्या काय होते, डबल होते, दुप्पट होत असते. म्हणजे जर किती असेल, 23 असेल तर 23च्या किती होणार, 46 होणार. 46 काय होत, त्याची क्रोमोसोमची संख्या वाढत असते.
and if chromosomes number is a 2n it double up to 4n. हेच आहे. जर गुणसूत्रांची संख्या किती असेल रे, न्यूक्लियस मध्ये 2n असेल, किती असेल 2n असेल, तर ती डबल्ड होते आणि किती होणार आहे, डबल होऊन 4n एवढी होणार आहे. आलंय लक्षात. म्हणजे क्रोमोसोम जर किती असतील, समजा आपण 20 धरले तर त्याच्या डबल होऊन किती होणार, 40 होणार. असे काय होते, क्रोमोसोम्स डबल होऊन जातात. मग आता हेच जे आहे हे आपल्याला पाहायचे. साईडला तुम्हाला क्रोमोसोम्सची डायग्राम दिलेली आहे अशा प्रकारची. ओके, अशा प्रकारचे तुम्हाला क्रोमोसोम्सची काय केलेली डायग्राम दाखवलेली. तर यामध्ये तुम्हाला हा डीएनए आहे, डीएनए दाखवलेलं. ओके, आता पहा, हे जे काही पेअर्स ऑफ इच क्रोमोसोम्स इज अ प्रेझेंट इन अ 2n कंडिशन. कशामध्ये नाही, a pair of each type of chromosomes is present in a 2n condition, whereas single chromosomes of each type is present in n condition and their structure is like the one. तुम्हाला साईडला हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे एका क्रोमोसोमचं हे दाखवलेलं आहे. म्हणजे पहा, जर काय सांगितलेलं आहे, या अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्रांची काय असते, एक एक जोडी असते. हे आपण पाहिलं. प्रत्येक अवस्थेमध्ये काय असते, गुणसूत्राची एक एक जोडी असते. म्हणजे यालाच लागून काय येतं, एक क्रोमोसोम येत असतं. अशी गुणसूत्रांची क्रोमोसोमच्या असाच एक काय येईल, अशा प्रकारचा एक क्रोमोसोम्स येईल आणि त्याची काय होईल, दोन जोड्या म्हणजे जोडी तयार होईल. परंतु जेव्हा यन अवस्था असते, म्हणजे यनच जेव्हा काय असते, टाइप्स असतो, तेव्हा फक्त क्रोमोसोम्स काय दिसून येत आहे, आपल्याला एकच दिसून येणार आहे अशा प्रकारचं. आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे. याचे आपल्याला काय करायचे तर बॉक्स भरायचे आहेत. तुम्हाला फिल इन द ब्लॉक्स येतात, म्हणजे अशीच डायग्राम दिली जाते आणि अशा प्रकारेच काय केलं जातं, तुम्हाला फिल इन द ब्लॉक्स केली जातात. स्ट्रक्चर त्याची नावं लिहावं लागतात तुम्हाला. तर हे आपल्याला लिहायचे आहेत. तर फर्स्ट जे आहे, पहिल्या याला आपल्याला काय म्हणायचं, हे आर्म्स असतात, हात असतात पहा. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, पी आर्म असं म्हटलं जातं. काय म्हणायचं आपल्याला, त्याला पी आर्म असं म्हणायचंय. जे मधला भाग आहे, तर या मधल्या भागाला सेंटर येतो. काय क्रोमोसोमचं सेंटर आहे, त्यामुळे त्याला काय म्हणायचंय, सेंट्रोमियर. सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. देन पहा, हा दुसरा जो भाग आहे, हा त्याला क्यू आर्म असं म्हटलं जातं. आणि त्याला जे गुंडाळलेलं आहे, तर हा काय आहे, डीएनए. काय हा डीएनए आहे. डीएनए मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सप्लेन करून फर्स्ट चॅप्टर मध्येच. डीएनए कसा तयार होतो तुम्हाला त्याचं एक्झाम्पलही दिलं होतं. रीळ होता, दोरा असतो, तर दोऱ्याचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. डीएनए साठी लहान लहान धागे असतात आणि ते जेव्हा एकमेकांना गुंडाळल्या जातात तेव्हा काय तयार होतं रे, डीएनए तयार होतं. ते आपण पाहिलं होतं. आणि ते जर आपण कशाला, रेळला गुंडाळला, तोच दोरा जर रेळला गुंडाळला तर पूर्ण पूर्ण आपलं काय होतं, कम्प्लीट असा डीएनए तयार आपल्याला झाल्याचं दिसून येते. त्यासाठी तुम्हाला मी दिलेलं होतं हे एक्झाम्पल. ओके, आता आपण क्रोमोसोमची डायग्राम बघितली. त्याचे आपण जे काही बॉक्सेस होते फिल करायचे, ते पण बॉक्सेस फिल केले. वरचे कोणते आर्मीत, पी आर्मीत. याला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियर, तारा केंद्रक असं म्हणतात.
क्यूआर्म आहेत हे दोन जे आहेत ते कोणते क्यूआर्म आणि याला गुंडाळलेलं काय आहे डीएनए आहे. आलंय लक्षात इथपर्यंत सगळ्यांच्या? ओके, आलंय का? ब्लर नाही झालेलं ना? कारण ब्लर होते नाही. चला, मग हे आपण सेल डिव्हिजनचे इंट्रोडक्शन बघितलं होतं. आता आपल्याला त्याचे जे टाइप्स आहेत सेल डिव्हिजनचे कोणते, हे मायटोसिस आणि मियोसिस हे आपल्याला पाहायचे. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट टाइप जो पाहायचा आहे तो आहे मायटोसिस आहे. ओके, तर या मायटोसिस आपण पाहिलं की मायटोसिस डिवायडेड इंटू सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल्स हे तर आपण अगोदरच बघितलेलं आहे. आणि हे मायटोसिस जे आहे हे 2 मेन स्टेप्स मध्ये कम्प्लीट होत असतं. मायटोसिस कम्प्लिटेड बाय 2 मेन स्टेप आणि त्या 2 स्टेप्स कोणत्या आहेत? कॅरिओकायनेसिस दॅट इज न्यूक्लियर डिव्हिजन अँड सेकंड आहे सायटोकायनेसिस सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. हे जे मायटोसिस आहे तर हे मायटोसिस कम्प्लीट होण्यासाठी ज्या 2 स्टेप्स आहेत 2 मेन स्टेप्स आहेत तर त्या कोणत्या आहेत पहा? कॅरिओकायनेसिस आणि सेकंड आहे सायटोकायनेसिस ओके, हे 2 मेन स्टेप्स आहेत सेल डिव्हिजनच्या. कॅरिओकायनेसिस म्हणजे कशामधलं डिव्हिजन होणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. कॅरिओकायनेसिस म्हणजे की याच्यामध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होणार आहे. कोणतं डिव्हिजन होणार आहे? न्यूक्लियर डिव्हिजन. म्हणजे आपल्याला न्यूक्लियसच्या आतमधलंच पाहायचं. न्यूक्लियसच्या मध्ये काय घडून येतं हेच आपल्याला कॅरिओकायनेसिस मध्ये बघायचे. आणि सायटोकायनेसिस मध्ये म्हणजे न्यूक्लियस मध्ये कोणती प्रक्रिया घडून येते सेल डिव्हिजनची हे पाहायचंय. अगोदर न्यूक्लियसचं कसं विभाजन होतं त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस आहेत ते पाहायचे. आणि त्याच्यानंतर जे सायटोप्लाझम आहे पेशीमधलं तर त्याचं डिव्हिजन कसं होतं आणि 2 न्यू सेल्स कशा तयार होतात हे आपल्याला पाहायचंय. तर कॅरिओकायनेसिस मध्ये कशाचं डिव्हिजन होतं? सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. पेशी द्रव्याचं विभाजन केलं जातं. हे लक्षात ठेवायचंय. मायटोसिसच्या 2 मेन स्टेप्स आहेत सेल डिव्हिजन मधल्या कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस न्यूक्लियरचं डिव्हिजन करतं म्हणजे केंद्रकाचं विभाजन करतं. तर सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन म्हणजे जे पेशी द्रव्य आहे अवतीभोवतीच्या पेशीच्या तर त्याचं डिव्हिजन कोण करत असतं? सायटोकायनेसिस करत असतात. तर आता सायटोकायनेसिस या स्टेप मध्ये होत असतं. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचे? फर्स्ट जी आहे फर्स्ट स्टेप पाहिजे मायटोसिसची ती कोणती आहे? कॅरिओकायनेसिस. आणि ही कॅरिओकायनेसिस ची प्रोसेस आहे जी होणार आहे तर त्यामध्ये ही 4 मेन स्टेप्स आहेत पहा. पुन्हा याच्या पण 4 स्टेप्स पडतात या कॅरिओकायनेसिसच्या पण. कॅरिओकायनेसिसच्या किती टाइप स्टेप्स पडलेले आहेत? 4 स्टेप्स आहेत. कोणते? त्या प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज and टेलोफेज. अशा काय पडलेले आहेत कॅरिओकायनेसिसचे पुन्हा 4 स्टेप्स आहेत. ते 4 स्टेप्स आपल्याला पाहायचे. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. प्रोफेज म्हणजे त्याला आपण म्हणतो पश्चावस्था. मेटाफेज म्हणजे मध्यावस्था. प्रोफेज म्हणजे पूर्वावस्था म्हणतो. मेटाफेज म्हणजे मध्यावस्था, एनाफेज म्हणजे पश्चावस्था आणि टेलोफेज म्हणजे अंत्यावस्था. असे काय झालेले येतात 4 स्टेप्स मध्ये. या कॅरिओकायनेसिसचं पुन्हा 4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. कम्प्लीट होतं कॅरिओकायनेसिस या 4 स्टेप्स मध्ये. तर आपल्याला ह्याच 4 स्टेप्स बघायच्या आहेत आणि
मायटोसिस कसं कम्प्लीट होतं हे आपल्याला या 4 स्टेप्सच्या द्वारे अभ्यास करायचा आहे. ओके, चला मग आपण पाहूया फर्स्ट स्टेप जी आहे प्रोफेज, याविषयी आपण अभ्यास करू. किती टाइम आहे रे आपल्याकडे? पाच सात मिनिट. ठीक आहे, नाही तर मग आपण ह्या ज्या फेजेस आहेत तर त्या आपण उद्या पाहू. ठीक आहे, प्रोफेज, मेटाफेज आणि ॲनाफेज ज्या आहेत या एकदाच होणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला एक लगेच समजून जातील. 5-10 मिनिटांमध्ये शिकवण्यालागी नाहीये हा पॉइंट. ओके, आपण बाकीचा जो पॉइंट आहे तो आपण नंतर पाहू. ठीक आहे.